बिगारी कामाला जायचो. दिलं होतं 1000 रुपये महिना दिलं होतं मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण आलो आहे दीपक काकांकडे. हे यांचं आलं आपलं चायनीजचं फूड ट्रक आहे. तर यांची जर्नी जी आहे ती खूप एक्सपायरिंग आहे. हे एका हॉटेलमध्ये कामाला होते, म्हणजे तिथून त्यांनी तिथं भरपूर वर्ष काम केलं, तिथं शिकले, मग तिथून हे फूड ट्रक चालू केलेला आहे. त्यांची जी जर्नी ती खूप इन्स्पायरिंग आहे. हे म्हणजे फूड ट्रक चालू करण्याच्या आधी भरपूर सारे काम केलेले आहेत. तर ती सगळी जर्नी आपण जाणून घेऊया आणि यांच्या स्टोरी पासून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळेल. धन्यवाद सर, तुम्ही आपल्या पॉडकास्ट मध्ये आले त्याच्याबद्दल. तर आपण सुरुवात याच्यावर करूया की तुम्ही हे जे फूड ट्रक आहे आपल्याला हे टाकायचे, तुम्ही काय काम करायचे? सर मी याच्या पहिले बिगारी कामाला जायचो. केव्हाची गोष्ट आहे ही सर 2000ची. हा, तेव्हा माझ्या महिने एकटं लग्न झालं. पण आता पहिले कसं होतं तर लग्नाच्या आधी मुलं काय काम करतो, तर मग मी पहिलं असं बिगारी काम म्हणजे जे भेटलं आपण ते काम करायचं असं. मग लग्न बिग्न झालं, मग काय 2-4-6 महिने झाले त्या गोष्टींना. मग त्यानंतर मग आपण विचार केला की आज आपण असं माती काम करतोय. कोणी विचारतो काय काम करतो, बिगारी कामाला जातोय, माती कामाला जातोय. तर पैसा होता त्याच्यात, पण इज्जत सारखी गोष्ट नव्हती त्याच्यात. मग आपल्या दिमाग मध्ये थोडा वेगळा काही अलग भाऊ, थोडं कमी पैसे भेटतील आपल्याला, पण थोडं काम कोणी आपण जर त्यांना सांगितलं बाबा आम्ही तिथं कामाला आहे, तर त्या लोकांना थोडं वेगळं वाटायला पाहिजे की नाही बा कुठेतरी काही ना काही व्यवस्थित आहे बा असं. मग आमच्या शेजारी एक रामचंद काका म्हणून होते, पाटील होते ते. तर ते हॉटेलमध्ये ते पण 40 वर्षापासून होते तिथं. पौर्णिमा म्हणजे पहिले पौर्णिमा व्हेज रेस्टॉरंट होतं सर, आता ते पौर्णिमा रिजन्सी झालंय, स्टेशन रोड जवळ आहे ते आता. आणि ते आमचे जे कुक लोक आहेत ते आता पण आहेत. आणि ते जे काका मला घेऊन गेले ते तिथं काम केलं त्यांनी, आता सोडलंय काम तिथनं. त्यांनी पुण्याला त्यांच्या मुलगाने असं चहाची मोठी हॉटेल केली आहे त्यांनी, तर ते आता तिथं आहे. तर मग ते म्हणायचं कार पोरगा म्हणतो हॉटेलमध्ये कामाला जाशील का? म्हटलं काका काम काय राहील? म्हणे बघ म्हणे तिथं येशील तू तर तुला प्लेटा धुवा लागतील, झाडू पोचा, असं जे तुम्हाला ते काम सांगतील ते काम तुला करावं लागेल. म्हटलं चालेल काका. मग ते मला तिथं दुसऱ्या दिवशी मग घेऊन गेले मला तिथं. मग पहिले तुम्ही पाहिलं का बरं वा हॉटेल छान आहे सर्व काही, पण आतमध्ये काय आहे ते मला माहित नव्हतं. बाहेरून आपण मध्ये जेव्हा गेलो तर मला आपलं जे मनासारखं आपल्याला जसं पाहिजे होतं का भाऊ एकदम व्यवस्थित तिथं सर्व काही स्टॉप एकदम युनिफॉर्म मध्ये, सर्व काही एकदम किचन मध्ये सर्व युनिफॉर्म असं सर्व काही एकदम व्यवस्थित. तर मी बोललो काका मला पैसे थोडे कमी भेटतील चालेल, पण मला काम इथं करायचंय. तिथे गेलो सर आम्ही, तिथं मालकांचे म्हणे तुला 1000 रुपये पेमेंट देईल म्हणे. मी म्हटलं चालेल सर. केव्हाची गोष्ट ही, किती काय सालची? 2000 सर. 2000ची गोष्ट, 2000 सालची गोष्ट आहे. 2000 पहिले 1000 रुपये दिलं होतं. 1000 रुपये महिना दिलं होतं मला. इथं 100 रुपये रोज भेटायचे, पण मी ते सोडून मी 1000 रुपये महिना 1000 रुपये महिना मला ते मला खूप आनंद झाला की आपल्याला 1000 रुपये महिना आपण. आणि सर मला शिक्षण माझं काहीच नाही एक, पण आपल्याला असं वाटायचं की आपण चांगल्या ठिकाणी आलं. मग तिथं काम केलं. मग तिथं मी 2 वर्ष केलं सर. तिथून मग जे आपलं साखरी रोड तिथं ते कृष्ण कमल कॉम्प्लेक्स आहे, मग आमच्या सरांनी मग तिथं मी हेल्पर काम करायचो. मग आमचे जे वस्ताद लोक आहेत ते बोलायला लागले. मग मी काय करायचो, माझा झाडू पोचा झाला का मी किचन मध्ये जायचो, हे कापायचं ते कापायचं, म्हणजे आम्ही करत आहे. मग ते वस्ताद लोकांना इंटरेस्ट आले त्याच्यात, नाही वे लड़के के अंदर थोड़ी बहुत कुछ हुनर है, ये किचन में काम कर सकता है. मग त्याने आमच्या सराला सांगितलं सेटला की सर ये लड़का हमें किचन में चाहिए. तो बोले चलेगा क्या? तर मग त्यांनी मग मला किचन मध्ये घेतलं. मग किचन मध्ये पण सकाळी ते लोक 10:30ला यायचे, तर मी 9 वाजता चालला जायचो. तिथं गेलो का डाळ वगैरे शिजवायचं, भात शिजवायचं, मग काप कूप करायचं. मी एकटाच नव्हतं तिथं, म्हणजे आम्ही 3-4 मुलं आणि 7 वस्ताद होते. म्हणजे त्या टायमाला आमच्या पौर्णिमामध्ये 54 लोकांचा स्टॉप होता सर. तर मग जायचो, पण बाकी कोणतं म्हणजे आपला 10:30चा टायमिंग आहे, आपण कशाला लवकर जायचं, पण मला काही शिकायचं होतं. मग तिथं मग आम्ही 5 वर्ष केलं कृष्ण कॉम्प्लेक्स मध्ये. मी तिथे हेल्पर मध्येच केला. मग डायरेक्ट मग तिथून मग आम्ही इथं गेलो आम्ही स्टेशन रोडला. मग तिथं आमचे शेट म्हणजे इथं भाड्यांनी होते, पण तिथं स्वतःच तयार केलं ते. मग तिथं जे आमचे कुक होते ते स्वतः म्हणायचे की लडका अभी पुरा किचन संभाल सकता है. तर मग तिथं गेलो मी. आमच्या शेटनी मला 3500 पेमेंट दिलं मग तेव्हा कुक मध्ये. मग तिथं मला 3500 पेमेंट भेटलं. तरी मला काम शिकायचं होतं. ते पगार काय देताय मला, मी त्याच्याशी काही एवढं नाही. 1000 रुपये महिन्यावर 3500. 3500 किती दिवस लागले व्हायला? किती महिन्याने झाले?
म्हणजे तरी मला तिथं 5 वर्ष तिथं 5 वर्ष. हो. हजारचे 1500 झाले, 1500चे 2200 झाले, 2200 करत करत 2800 झाले, 2800 करत करत 3200 झाले. असं बरोबर. 5 वर्षापर्यंत तिथे टिकून राहिले. तिथं टिकून राहिलो सर. मग तिथून मग डायरेक्ट तिथं मी डायरेक्ट कुक मध्ये उभा राहिलो. कुक मध्ये उभा राहिलो आणि पगार मला जे मला 3.5 तिथं केलं त्यांनी, तू कर सर. मग त्यांनी मला काम पाहिलं सर. आम्ही ऑर्डर एकदम इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल हे सर्व ऑर्डर मारायला लागलो. मग शेटनी मला डायरेक्ट 5,000 पेमेंट केलं. बेटा त्याच्या आधी 3.5 तेरा 5,000 पेमेंट. आमचे रमेश शाह होते, त्यांना धुळ्यात म्हणजे सर्व लोक पौर्णिमा म्हणजे नामांकित होती त्या, आणि आता पण आहे, पण त्या टायमाला खूपच. मग तिथं खूप वर्ष मी 17 पर्यंत मी तिथं काम केलं. मग दिमागात आलं आपण इथे एवढी मेहनत केली, जर स्वतः आपण केलं तर इथं आपल्याला. मग मला तिथं जेव्हा मी काम सोडलं सर, तेव्हा मला 12,000 रुपये पेमेंट होतं. पण ते असं होतं की मी सकाळी 6ला जायचो तर रात्री 12ला घरी यायचो. म्हणजे सकाळी 6 ते 12 नाश्ता असायचो, लॉजिंग होती. मग मी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत. मग त्याचे मला काही 2-1 हजार मला ते भेटायचे, 2,000 का असं काही द्यायचे. तर मला ते, मग मी माझं ते नाश्त्याच्या करून परत आणखी माझी ड्युटी जॉईन करायचो मी. 12 ते 3 माझी ड्युटी असायची, मेन शिफ्टची. मग माझी तयारी करून घ्यायची. मग सगळे नाश्ता येते, कारण का थोडी परिस्थिती आपली थोडीशी नाजूक होती, मुलं होते आपले थोडे लहान. तर त्यासाठी परिवारासाठी मग करावं लागतं, कारण एवढे कमी पैसा ऍडजस्टमेंट नाही होत. पण तरी मी माय ड्युटी असं करायचो. मग तिथं मग शेवटी मग मला 12,000 रुपये पेमेंट केला सरांनी. मग तिथून मग विचार केला की आपण 12,000 म्हणजे आपण किती दिवस करू इथं. मग त्यानंतर मग बरेचसे म्हणायचे स्वतःच्या धंद्याने आपण पण बघायचो. दुसरे लोक म्हणायचे भाऊ स्वतःच्या धंद्यात पैसा आहे, पण मेहनत करावं लागते. मग मी विचार केला की आपण मेहनत तर करतो जे इथं, स्वतःच्या करायला आपल्याला काय हरकत आहे. पण त्या टायमाला थोडस माझ्या मुलं एकदम छोटे होते. मी पाऊल तर उचलला तो तर आपल्याला स्वतःचं करायचंय. पण मला खूप अडचणी आले, कारण का घर पण चालत. मग मी काय केलं, मग यात्रा सुरू केलं सर. मी सारंगखेडा यात्रा केली. 17 काम केव्हा सोडलं मी? नोव्हेंबर मध्ये काम सोडला, म्हणजे हाच महिना आहे माझा. नोव्हेंबर मध्ये 2017 साली काम सोडलं मी तिथं. आणि माझी किती वर्ष काम केलं टोटल? 17 वर्ष मी 17 वर्ष काम केलं. 2001 ते 2017 पर्यंत केलं मी, या महिन्यापर्यंत. बरोबर. नोव्हेंबर झालं, म्हणजे 17 वर्ष कम्प्लीट. 17 वर्ष. तर मग मी तिथं ते सोडलं मी. मग त्यानंतर 1,000 रुपये पगार. तिथं किती पगार झाला आता 17 वर्षामध्ये? 12,500 रुपये. हो. मग तुम्ही हॉटेल सोडला. मग मी यात्रा सुरू केलं. मग सर्वात पहिले आता आपली यात्रा येते, सारंगखेडाची यात्रा. सर्वात फर्स्ट यात्रा माझी सारंगखेडा. तुम्ही जेव्हा हॉटेल खोललं त्या तुमच्या मालकांचा वगैरे आला की यार आज 12,000 रुपये आजच्या आज बनून जाईल तर मी करेल काय, म्हणजे ऐका तर खरं. मग मला ते दिमागात आपण अचानक तर सोडलंय काम, मग आता आपण करायचं तर काय करायचं. मग मी डायरेक्ट यात्रा सुरू केली. मी यात्रांमध्ये थोडा पैसा आपल्याला भेटतो सर, पण असं असतं की यात्रा कंटिन्यू नसतात. मग सर्वात पहिले मी सारंगखेडा यात्रा केली. 1 महिना तिथं केला. कॉन्सेप्ट कसा होता, काय होता यात्रेमध्ये? मी असं मंडप टाकायचो 15 बाय 30चा माझा मंडप होता. मग आता माझा जो काउंटर आहे, हा काउंटर माझा तेव्हाचा तयार केलेला आहे सर. तो काउंटर होता, तो काउंटर मी गाडीमध्ये ठेवला. कसं द्यावं लागतं? तिथं मी 20,000 रुपये दिलं होतं. म्हणजे एका महिन्यात 20,000 रुपये भाडा दिलं होतं मी तिथं जागेला. मग ती यात्रा सोडली. लगेच त्याच्याच पुढे मंदाना म्हणून गाव आहे. मग 15 दिवशी ती यात्रा केली सर मी शादाकडे. मी पण राहणार तिकडचा आहे. तर मग ती यात्रा केली सर मी. ती यात्रा करून मग बोरीसला आलो. तरी माझा परिवार एवढा काही अडचणी यायचे. माझ्या मिसेस येऊन जायची तिथं, कारण का 2-3 माणसं लावलेले. पण खाण्यापिण्याचा थोडं हाल, पैसा भेटायचा पण थोडं हाल खूप व्हायचे. मग मी 5-6 महिना यात्रा केले सर. मग त्यानंतर मग विचार केला की आपण इकडे तिकडे न फिरता आपण आपला स्वतःची स्थायिक जागा आपण बघायला पाहिजे. थोडंफार आपण कमवलं. मग त्यानंतर मग मी चौफुलीवरती आलो. आता जिथं माझा शॉप आहे, जिथं माझा शॉप, मग तिथं मी आलो. बरेचसे लोक म्हणायचे. आणि तेव्हा चौफुलीवरती सर इथं काहीच नव्हतं. आज तरी सर्वात पहिला म्हणजे येणारा व्यक्ती मी जे इथं चौफुलीवरती चायनीज स्टॉल वरती. ना पाणीपुरी होतं, ना कोणाची टपरी होती, ना नाश्त्याच्या. फक्त शेजारी आपल्या हॉटेल आहे, अजय हॉटेल म्हणून.
ती हॉटेल होती, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. 2017 सालीची गोष्ट आहे. हो 10 वर्ष झाल्या. हो. तेव्हा काहीच नव्हतं चौफुलीला. जी आज चौफुली दिसते सर, त्या टायमाला चौफुलीवरती फक्त मी एकटा होतो. तर बरेचसे लोक म्हणायचे तू काय टिकशील, तू 2-4 महिन्याचा काढून दाखव इथं. पण आपण असं आता सर, कोणी जर आला किती रागात आला, आपण जर त्याच्याशी प्रेमाने बोललो सर, तर त्याचा किती राग असू द्या तर तो राग कमी होतो. शांत आणि होतो. आपण जर त्याच्याशी संतापाने बोललो बरोबर आहे. तर तोही मग आपल्याला, तर मग तसं करत 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 मग 3-4 वर्षे निघले आमचे. कसं तरी खूप त्या टायमाला 2-3 हजारचा धंदा व्हायचा, तर आम्ही एकदम आनंद वाटायचा आम्हाला. तर बापरे, म्हणजे एवढा जिथं आपल्याला 3,000 रुपये हा. महिना होता, महिना होता. या 3,000 रुपये सोडा, 1,000 रुपये महिना होता. आज 3,000 रुपये 3,000 कमवतोय आपण महिन्याला. आपल्याला चांगलं वाटायचं त्या हा. विषयामध्ये. माझी मुलं पण म्हणजे तुम्ही यायची सांगता की असं. 3,000 रुपये दिवसाला धंदा व्हायचा. हो असंच. म्हणजे स्टोरी किती भारी ना, की तुम्ही एक टाइम असा होता का की आपण तुम्ही 1,000 महिन्याभराचे रुपये 1,000 महिन्यात रुपये कमायचो सर मी. आणि इथे तुम्हाला 3,000 रुपये दिवसाला भेटायचे. दिवसाला भेटत पुढे जायचे. कसं चालत गेलं? तर मग थोडे मग माझे मुलंही समजदार झाले. माझा मोठा मुलगा जयेश, परत माझा मुलगा एक अजय लहाना, हा, ते थोडे मग समजदार झाले. मग ते म्हणायचे पप्पा हा. थोडा हा. याच्यात आपण काही चेंज करायचे. बरोबर. बघा भाऊ, पैसा पुरवायला मी तयार आहे, बरोबर. तुम्हाला जसं करेन. मग तो म्हणायचा पप्पा आपल्याला, आम्ही मालेगाव गेलो गाडी हे बघायला, तिथे आम्हाला आवडलं नाही. धुळ्यातही आपले समर्थवाले ते स्टीलवाले बरोबर. तेही आले होते आपल्याकडे, तर भाऊ गाडी बनवायची असं तसं, पण आम्हाला तो आवडला नाही. बरोबर. मग आम्ही पुण्यावरून गाडी तयार आपली केली. गाडी आपण आपली जी तयार food केली. truck आता आहे ती, फूड हा. ट्रक आपल्या जवळ ती आहे. आणि तिचे एवढं पायगुण चांगलं आहे सर, हा. का तिच्यामुळे आपलं काही सर्व काही एकदम हा. व्यवस्थित आहे. आज बरोबर. आपण तिच्यावरती काही 7-8 हजार रुपये रोज आपण तिच्यावरती आपण कमवतोय. आणि आपला परिवार आपला एकदम व्यवस्थित तिच्यावरती चालतोय. बरोबर. आणि आज पण कस्टमर एवढे आपल्या अंगावरचे झाले आहे सर, एवढे प्रेमाने. आपण जर त्यांना बोललो का सर आज मंचुरियन संपलंय, तर ठीक आहे, आणि असं म्हणत नाही ते हा. का बाई मी पुढे चालला जाईल. बरोबर. हा. आपण एवढं त्यांनी, कमावलं आणि बरोबर. सर्वात मेन म्हणजे का त्यांचंच आपल्यावरती प्रेम आहे. हम्म. त्याच्यामुळे आज आपण इथं आहे. बरोबर. जर खरं कस्टमरच राहिले नसते बरोबर. तर आज आपण या जागेवरती राहिलो नसतो सर. बरोबर. आणि आज माझे सेठ हा. ते स्वतः हे म्हणतात का तू काम पे मत आ भाडवे, हा. लेकिन एक बार मुझे मिलने को तो आ मेरे हॉटेल पे. बरोबर. म्हणजे आणि- रिलेशन मेंटेन करून हो. तिथे बी. सोडायचं, हा. मला 6 महिन्यापर्यंत माझ्या जागेवरती कुक लावला नव्हता. हा, हा. माझी जागा 6 महिन्यापर्यंत, कारण का आम्ही हा. 7 कुक होतं, हा. तर त्याच्यातनं 6 काम करायचे. 7वां त्याने लावला नव्हता. हा. बेटा तेरे लिए जब भी तेरी तुझे जरूरत होगी हा. तो सिर्फ बोलना तू आजा ना. डायरेक्ट तेरे लिए मेरा दरवाजा हमेशा खुला आहे. हमेशा खुला रहेगा. आणि आज पण माझ्या मला, आता आम्ही मागच्या महिने माझ्या मुलाचा वाढदिवस होता, आम्ही तिथे जेवायला गेलो होतो. मग माझ्या 1700 रुपये बिल बनलं होतं तिथं. हा. तर माझे मालक मला 500 रुपये डिस्काउंट केलं होतं. मेरा लडका आहे बोलले. हा. असं आहे. मग एक रिलेशन, हो. तुम्ही एवढा 17 वर्ष तिथं काम तिथं केलंय, काम केलं. एक रिलेशन बनून आलेले. तिथल्या सर्व स्टॉप पण म्हणा. आणि तो हा. आमचे सेठ आवडीने म्हणायचे हा. की ये लड़का हा. मेरे पास तयार हुआ था हा. और आज देखो उसका खुद का फूड ट्रक आहे. बरोबर. असं आज पण माझे सेठ गर्व करतात आपल्यावरती. बरोबर. तिथे आम्ही जेवायला गेलो, हा. मग सर्व स्टॉपला बोलवलं, त्यांनी ते स्वतः भेटायला आले. हा. आमचे जे भाभी होते हा. ते पण आले, बरोबर. त्यांनी पण पाहिलं बरोबर. कैसा चल रहा है, क्या चल रहा है, आपका आशीर्वाद आहे. आणि सर्वात मेन म्हणजे आमचे सेठला, आमच्या रमेश सरला दारूवाले आणि गुटखावाले त्याच्याशी खूप नफरत होता. तर आज पण मी ना पुढे हा. ना दारू सर, हा. आमच्या शेटमुळे मी शिकायला भेटलंय मला ते. हा. कारण का ज्याच्या तोंडात जर गुटखा दिसायचा कानपटीत मारायचे ते. हा. आणि आज पण त्यांचा स्वभाव तसाच आहे. हा. आणि ते त्यांचा स्वभाव आज आपल्याला कामात येतोय. बरोबर. कारण का तिथे आपण मेहनत केली. जर आपण तिथे मेहनत केली नसती सर, तर आज आपण या जागेवरती उभं राहिलं नाही. बरोबर. सर्वात मेन म्हणजे का मेहनतीला फळ असतो. ही गोष्ट मला आज कळाली. बरोबर. बाबा मेहनत जर केलं त्याला फळ आपल्याला बरोबर. आवश्यक काही भेटतं, गोष्टी सर. तिला फळ राहतं सर. पण विषय काय होता माहितीये का, की आता बघा तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी होती की तुम्ही रिस्क घेतली. बरोबर. की काही लोकांना आज वाटतं यार मला आज 12,000 रुपये पगार आहे, बरं. मी आज सोडून देईल. तर समजून घ्या महिने 2 महिन्याचा माझ्याकडे आहे पैसे जमा, हो. तर मी काढून घेईल. बरोबर. नाही चाललं तर. बरोबर. म्हणजे ती रिस्क घ्यायची हिंमत पण पाहिजे आणि लोकांमध्ये. आता बघा, मी जेव्हा गाडी तयार केली सर, तर बरेचसे लोक म्हणायचे की तू 5 लाख रुपये त्या गाडीमध्ये टाकले, हा. त्याऐवजी कुठे गाळा घेतला असता, हा. हा. हे केला असता. हा. पण सर मी गाळा घेतला असता, हा. तर कुठे हे केला असता, तिथं आपली लाईन बसली असती, या नाही बसले. आज माझं वाहन असं आहे, समजा इथं काही प्रॉब्लेम बी आला कुठे उभी करा. तर मी तिला कुठेही उभे करू शकतो. बरोबर आहे मी ना? कुठेही तिला उभे करू खरं शकतो एकदम सर. खरी गोष्ट आहे. असं आणि बघा सर, कुठल्याही याच्यात रिस्क घ्यावा लागतो. हा. बिना रिस्कचं जर आपण घाबरून गेलो तर मग तो मनुष्य पुढे कधीच सरकणार.
बरोबर. कधी पुढे सरकणार बरोबर. नाही सर. तुमच्या मतानुसार म्हणजे तुम्ही जर्नी त्या जर्नी तुम्ही असं बघता की जर मी म्हणजे ते डिसिजन नाही घेतला असतं तर आज आपण इथं नाही राहिलो असतो. म्हणजे ज्या तेच आहे. ठिकाणी तेच राहिलं असतं. तिथल्या तिथेच राहिला असतो आणि बरोबर. आज तिथे मला काय समजा त्या टायमाला आज आज ते आपल्याला पगार 15-16 हजार रुपये पगार राहिला असता. लाईफ काही चेंज झाली असते. काही नाही. आज तुम्ही 10 वर्षांनी किती लाईफ बदलून हो. असेल. खूप आणि खूप म्हणजे खूप जेव्हा मी भाड्याच्या घरात राहायचो आज हा. माझे स्वतःचे घर वगैरे हा, याच्यामुळे सर्व गाडीवर गाडीवरती आपलं काही सर्व हा. काही मुलांच्या लाईन लागले सर्व काही व्यवस्थित. म्हणजे मुलांचं शिक्षण असं. पाणी आणि- केलं असेल. हो आणि आज आपली 4 लोकांमध्ये आपली ओळख होऊन गेली. तुमचा तो व्यवसाय आहे. कोणी विचारतं का हा. कोण जेसी फूड हा बरोबर आहे. तो एक ब्रँड सेवालाल चायनी स्वतः एक ब्रँड म्हणून आहे. असं स्वतःच आपण कोणी म्हणतो "बा, तुमचं हा, हे कोणी तुम्ही हा. फ्रँचायझी घेतली आहे का हा. नाही सर हम्म. आणि मी सेवालाल नाव मी यासाठी ठेवलंय सर का आमचा बंजारा समाज आहे हा, थोडे जर शिक्षण वगैरे झालं त्यांचं हा, तर ते आमची बोली बोलायला हा, हे बोलायला थोडं हे करतात हा, पण आज असं होऊन गेलंय सर हा. का कोणी आमच्या समाजचा जर कोणी व्यक्ती असला हा. तो जर सेवालाल नाव पाहिलं तर त्याला गर्व होतं बरोबर. का बा हाय इथं बी कोणी बंजारा बरोबर. म्हणून मी माझं नाव मिनिंग काय सेवालाल मिनिंग म्हणजे आमचे ते हा. देव आहेत आमचे हो का हो हा. आमचे भगवान म्हणजे आहेत काय गुरुजी वगैरे असतात, आमचे हा. गुरु म्हणजे आमच्या समाजचे खूप मोठे हा, गुरु होते ते. बरोबर. आज हो का? त्याच्यावरती आपण सेवाला जय सेवालाल आपण ते नाव टाकलं बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांच्या कृपेने पण हा. आणि आपली मेहनतीने पण बरोबर. आज सर्व काही आपलं बरोबर. व्यवस्थित आहे सर. सर, धन्यवाद. तुम्ही तुमचा सर खरंच मी आतापर्यंत म्हणजे एक व्हिडिओ साठी सांगतो तुम्हाला आजपर्यंत मी जेवढ्या लोकांना भेटलो तुमचा सर. प्रवास खूप प्रेरणादायी होता त्या लोकांपैकी की म्हणजे नक्की जे व्हिडिओ बघताय तुम्हाला 100% काय ना काही शिकायला भेटेल की भाऊ तुम्हाला काहीतरी बनायचंय तर काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागेल करावं लागेल. बरोबर काहीतरी तुम्हाला सहन करावं लागेल बरोबर म्हणजे तुम्ही आज रात्र त्यागणार झोप बरोबर. त्यागणार तेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्हाला सुनेरा दिवस बघायला भेटेल बघायला भेटेल. एकदम 100% तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आले त्याच्याबद्दल तुमचं आणि सर मनापासून धन्यवाद. तुमचे आम्ही हा. अभिमान का तुम्हालाही आमच्या काही गोष्टी आवडल्या बरोबर. म्हणून तुम्ही पण इथपर्यंत ते लोक सर पैसे देऊन बोलवता बरोबर. तरी कोणी यायला तयार बरोबर, नसतं सर बरोबर. आणि आम्ही तर फक्त तुम्ही आमचं नाव ऐकून तुम्ही बरोबर. आमच्यापर्यंत आले सर बरोबर. त्याबद्दल आम्ही पण तुमचा अभिमान वाटतं सर काहीच- आणि एकदम धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो तुम्ही काकांचा व्हिडिओ पूर्ण बघा काकां त्यांनी एवढं स्ट्रगल केलंय तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघणार तुम्हाला समजून जाईल काकां त्यांनी काय केलंय काय नाही केलेलं आहे. असं व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद